हे आमचे जय शेतकरी अन्नदेवता, जय जवान जय किसान वंदे मातरम. हे आमचे काका ससूर, हे आमचे मित्र माटे साहेब. आणि आता चुनावचा सीझन चालू आहे. आम्ही आलो काही सामाजिक कामासाठी. इथं वरुडमध्ये, अमरावती वरुड मध्ये पूर्ण भारतात याला जननी म्हणतात संत्र्याची, बरोबर सासरबुवा? याला जननी म्हणतात, वरुडची जननी मध्ये संत्र्याची. हे आमचे 500च्या वर हे आहे झाड आहे. किती आहे? किती झाड आहे? 850 झाड आहे. आणि हे आमच्यासाठी तोडून राहिले की आम्हाला नागपूरला न्यायचे गोड गोडवाले संत्रे. पहा मध्ये एवढी मोठी जन्नी म्हणतात आपण, अमरावती वरुड आणि काय जरूड जरूड. अरे मामाजी हे आपलं हे ठिकाणचं नाव काय? पेठ मांगरूळ नाव आहे. पहा मध्ये शेतकरी लोकांचा मन किती मोठा राहतात. हा, आपल्या शहरमध्ये आले तो आपण बोलू मेहमान आला तो मेहमान केव्हा जाईन, मेहमान तुम्हाला केव्हा जायचे. अरे इथे पहा हे सुदूरपर्यंत 5-5.5 एकरपर्यंत पूर्ण संत्र्याची स्थिती आहे. ते पहा पूर्ण संत्रे लागलेले आहे. आणि ते एवढं कधी लॉसमध्ये होते, कधी तुफान होते, कधी पाऊस होते, पूर्ण संत्रे खतम होऊन जाते, नष्ट होते संत्रे. मध्ये सरकारला यांची पिढा एवढा माहिती नाही आहे की यांची पिढा किती आहे, यांना का लागते, कसा लागतं. सुदूरपर्यंत संत्रे जाते. आज उत्तराखंड, शिमला, हिमाचल प्रदेशला, चंडीगडला, काठमांडू, नेपाळला संत्रे जातात यांचेवाले. आणि फार कमी रेटमध्ये जाते. इथून कमी रेट आहे, इथे रेट जास्ती नाही आहे. मध्ये जननी राहिल्यावर बी संत्र्याची जननी आहे हे. आणि किती 2 मिरगे राहते ना संत्र्याचे? दोन कोण कोण? आंब्याबहार मध्ये हे वाले आहे, हे जे आम्हाला देऊन राहिले आता ते आंब्याबहार. आणि मार्च महिन्यात, फेब्रुवारी मार्च मध्ये येते ते मृगबहार. ते मृगबहार मध्ये ते लहान आहे सध्या. एकाच झाडावर 2 मध्ये वर्षात 2 फसल राहते, बरोबर? संत्र्याची वर्षात 2 फसल राहते. फसल असली जास्त म्हणजे ते फुटत नाही. ते फुटत नाही आहे. ते आता लहान आहे, एकाच झाडावर आहे आणि मिरगात 2 राहते. तो असं आहे आमच्या हे जन्मी. पहा संत्र्याची पूर्ण भारतात मध्ये एवढं प्रसिद्ध आहे वरुड, अमरावती. इथे फक्त आणि फक्त संत्रे, तुवर आणि कपास. कपासमध्ये शेतात हे कपडे वगैरे ज्याच्यात तयार होते तो कपास. हा, शेतकरी लोकांची पीडा पहा किती मध्ये मोठी असन. शेतकरी लोकांची पीडा किती, यांना का दर्द राहते, यांची का कंडिशन राहते शेतकरी ती, कसा जो जगतो, हा किती त्याला वेळ लागते. एका संत्र्याची एक दाण्यावर एक फोड तयार करायसाठी, एक हे फल तयार करायसाठी किती मेहनत आहे, लोकांना माहित नाही. फक्त लोकांना एवढा मांग आहे का, एवढा देता का? म्हणजे शेतकरी लोकांना शिवा गाडी, सस्ता दिला तो भी नुकसान, मांग दिला तो भी नुकसान. कपास मीन्स पोर्तुगीज भाषा में कपड़े वाला पेड़ ना. कपड़े वाला पेड़ है. कपास में हमारे पप्पू साहब म्हणतात कि कपास बोले तो कपड़े वाला पेड़. तो कपास भी भरपूर है, ये देख लो अभी यहाँ पे. यहाँ फिर तुअर है, आगे कुछ दूर जाएंगे हम तो तुअर की आपको दिखेंगे. भरपूर तुअर है, तुअर भी है, कपास भी है. दूध, दही, मक्खन, मतलब जीवन साधा जीवन आहे. साधा जीवन, उच्च विचार. मध्ये मी स्वतः म्हणतो, माझ्या भाषणात मी बोलतो, संभाषण मध्ये, की आपल्या भारत गावात जगते. भारतमध्ये आपल्या देशाची आत्मा, खरी आत्मा शेतकरी लोकांच्या शेतावर, आपल्या गावावर आहे. शहरमध्ये फक्त आपल्यासाठी एक ननिहाल, एक पिकनिक स्पॉट आहे. तो शेतकरी जगला पाहिजे, जवान जगला पाहिजे. आणि यांना यांच्या उचित मुआवजा भेटला पाहिजे. आणि काय आहे, शेती आपली आई आहे आणि गाव आपला खरा निवास आहे. जय हिंद, वंदे मातरम, वंदे गोमातरम. हे पहा तिकडे तिकडे सर्व ठिकाणी बिलकुल भरपूर संत्रे 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 संत्रे.